डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा अमेरिकेला शटडाऊनचा सामना करावा लागतोय. यावेळी शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जनतेला शटडाऊनचा सामना करावा लागतोय. अमेरिकन सिनेटने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठिंब्याने शेवटच्या क्षणी निधीबाबतचा करार मंजूर केला, तरी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज सोमवारपर्यंत अधिवेशनात नसल्याने मध्यरात्रीपूर्वी विधेयकावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नाही. त्यामुळे शनिवारी सरकारी निधी संपुष्टात येईल. शटडाऊन अल्पकालीन असला तरी आठवड्याच्या अखेरीस निधी थांबणे टाळता येणार नाही. निधी विधेयकात डेमोक्रॅट्सने मांडलेल्या मागण्यांचा समावेश आहे. विशेषतः स्थलांतर अंमलबजावणी संदर्भात फेडरल एजंट्सची ओळख उघड करणं, अधिक वॉरंट्सची आवश्यकता आणि स्थानिक प्रशासनाला चौकशीत सहभागी होण्याची मुभा देणं अशा मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. या करारानुसार होमलँड सिक्युरिटी विभागासाठी 2 आठवड्यांसाठी तात्पुरता निधी मंजूर करण्यात आलाय, जेणेकरून पुढील बदलांवर चर्चा करता येईल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेला 43 दिवसांचा शटडाऊन हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन ठरला. आता पुन्हा एकदा अमेरिका शटडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.